लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भारतीय जनता पक्षानं हरियाणात चक्क खांदेपालट केलं। ते का केलं? यामागे पक्षांतर्गत नाराजी हे कारण आहे का विरोधकांना उत्तर देण्याची रणनीती आहे का लोकसभा निवडणुकांमध्ये नुकसान टाळण्याची रणनीती आहे का मतांचं राजकारण? हेच या व्हिडिओतून पाहणार आहोत। मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। भारतीय जनता पक्षानं हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला आणि कुरुक्षेत्रमधले मावळते खासदार नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली। हरियाणामध्ये कायमच बहुसंख्य जाट समाजाच्या अनुनयाचं राजकारण चालतं, पण यावेळी मतांचं गणित पाहता भारतीय जनता पक्षानं ओबीसी समाजाच्या नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली। यापूर्वी साधारण 9 वर्ष आधी जेव्हा भाजपनं मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्रीपदी आणलं त्यावेळेला सुद्धा अनेकांना धक्का बसला होता, कारण अचानकपणे हे नाव समोर आलं। पण त्यावेळीचा सुद्धा खांदेपालट हा निवडणुकांच्या तोंडावरतीच झाला होता। यावेळी सुद्धा निवडणुकांच्या तोंडावरतीच भाजपनं गैरजाट राजकारण करत ओबीसी समाजाला संधी दिली। सैनी हे खट्टर यांचे अतिशय विश्वासू मानले जातात। त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी सगळ्यांच्या समोर मंचावरतीच खट्टर यांना वाकून नमस्कारही केला। गेल्या काही काळात हरियाणामध्ये भाजप सरकारनं ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होऊ लागला। काही ठिकाणी भले मोठे मेळावे सुद्धा झाले। यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या मताचं गणित पाहता ओबीसी समाजाला दुर्लक्षित ठेवणं हे भाजपला परवडणार नव्हतं आणि म्हणूनच पक्षानं हा धाडसी निर्णय घेतला। लोकसभेच्या 10 पैकी 3 आणि विधानसभेच्या 90 जागांपैकी 25 जागांवर हरियाणात ओबीसी समाजाचं वर्चस्व आहे, प्रभाव आहे। लोकसभा निवडणुकांच्या मध्ये राज्यात सुमारे 30% ओबीसींची मतं ही निर्णायक आहेत। मागासवर्गीयांची साधारण 17% तर एससी समाजाची 13% मतं हरियाणात आहेत। आगामी लोकसभा आणि त्यानंतर वर्षभरातच येणाऱ्या हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या मध्ये सुमारे 55 ते 58% मतदारांना दुर्लक्षित करणं भाजपला अजिबात चालणार नव्हतं। त्यातच हरियाणातला भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जेजेपी या पक्षाला लोकसभेत बऱ्याच जागांची अपेक्षा होती, पण अब की बार 400 पार याचा निश्चय केलेल्या भाजपला जेजेपीला लोकसभेसाठी जागा द्यायच्या नव्हत्या। त्यामुळे जेजेपी सुद्धा भाजपवर नाराज होतं। भाजपनं या खांदेपालटातून एकाच वेळेला 2 हेतू साध्य केलेत। अर्थात भाजपचा हा डाव किंवा राजकीय खेळी किती यशस्वी होते ते लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होईल।